तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम हरि ओम हरि ओम। प्रातस्मरणीय परम पूज्य श्री श्री 1008 श्री सत्यव्रत तीर्थ स्वामी महाराजांची पवित्र आराधना आज सांगली या क्षेत्रामध्ये आपण सर्वजण भक्तिभावाने आचरित आहोत। या महानुभावांबद्दल अत्यल्पमती मी काय बरे सांगू शकतो। सूर्याला त्याच्या प्रकाशानेच जग ओळखतं, त्यामुळे दुसरा दिवा लावून सूर्याची ओळख करण्याची गरज नाहीये। तसं सत्यव्रत तीर्थ हे स्वतःच्या अनेक सद्गुणांनी जगामध्ये विख्यात आहेत। त्यांची ओळख करून देण्याकरिता मी येथे थांबलेलो नाहीये। मी त्यांचे अनंत उपकार आपल्यावर असल्यामुळे त्यातील एक दोन उपकारांचे स्मरण करण्याकरिता येथे थांबलेलो आहे। सत्यव्रत तीर्थांबद्दल सांगतात, कधी कधी माणसाच्या डोक्यामध्ये अशी कल्पना असते की एखादा व्यक्ती संन्यासी झाला आणि त्यानंतर तो एकदम तपस्वी झाला, ज्ञानी झाला, मोठा झाला, महानुभाव झाला। वस्तुगत्या सत्यव्रत तीर्थांबद्दल पाहायचं झालं तर पूर्वाश्रमापासूनच ते अत्यंत तपस्वी होते, अत्यंत ज्ञानीवरेण्य होते। ह्या सद्गुणांमुळेच त्यांना हा मठ किंवा हा संप्रदाय हे पीठाधिपत्य लाभलेलं आहे असं आपण समजू शकतो। माझ्या ऐकिवात आल्याप्रमाणे मी सांगतो, सत्यव्रत तीर्थ स्वामीजी पूर्वाश्रमामध्ये असताना विशेष वराह मंत्राचा जप करायचे। विशेष वराह मंत्राचा जप करायचे। या जपाची प्रचंड अशी सिद्धी त्यांना होती। सत्यव्रत तीर्थ जेव्हा जप करायला बसायचे तेव्हा ते चारी दिशांना एक कापडी कुंपण म्हणा ते घालून त्याच्या मध्यभागी बसून जप करायचे। अनेकांना वाटलं माणूस स्वतःच्या बुद्धिमत्तेनुसार दुसऱ्यांना पारखण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे प्राय आहे आत बसून असतील, टाइमपास करत असतील, जगाला दाखवण्याकरिता एक तप करत आहे असं दाखवत असतील, म्हणून अनेक जण ते कापडी कुंपण काढून त्यांना पाहण्याचा प्रयत्न करतो। तर जेव्हा हा प्रयत्न त्या व्यक्तीकडून होतो त्यावेळी तेथून एक वराह बाहेर पडतो, अंगावर धावून आल्यासारखं होतं आणि तो व्यक्ती तेथून घाबरून पळून जातो। अशा प्रकारे महासिद्ध पुरुष हे आजचे आराध्य गुरु श्री श्री सत्यव्रत तीर्थ स्वामीजी। सत्यव्रत तीर्थ स्वामीजी अत्यंत करुणामय आहेत हे आपण ऐकलं। त्या करुणाबद्दल अजून एक गोष्ट मी येथे नमूद करू इच्छितो। माणूस जितका जितका मोठा होत जातो त्याचं पद जसं जसं वाढत जात तसा तसा मनुष्याचा अहंकारही वाढत जातो। मोठ्या स्थानामध्ये असलेल्या व्यक्तीला कुठेतरी लहान स्थानावर बसवलं तर तो सर्वथा ते सहन करून घेत नाही। मोठ्या स्थानातील व्यक्तीला एखादा लहान व्यक्ती त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे काहीतरी वागला तर तो मोठा व्यक्ती ते सहन करू घेत नाही। हे आपल्याबद्दलही सत्य आहे, दुसऱ्यांबद्दलही सत्य आहे। परंतु सत्यपराक्रम तीर्थ त्यांच्या स्तोत्रामध्ये एक गोष्ट सांगतात, करुणा वरुणागारम सेवे सत्यव्रतम गुरुम। करुणेचं एक आगार म्हणजे सत्यव्रत तीर्थ।
आगार म्हणजे काय? आगार म्हणजे इंग्लिश भाषेमध्ये सांगायचं झालं तर डेपो, आपल्या मराठी भाषेमध्ये आगार म्हणतो आपण. तर आगारामध्ये एक दोन गाड्या नसतात, आगारामध्ये खूप साऱ्या गाड्या असतात. तसं सत्यव्रत तीर्थ हे करुणेचे आगार आहेत. म्हणजे जे स्तोत्र करतात किंवा एक 4 प्रदक्षिणा करतात किंवा वर्षातून एकदा येऊन 108 प्रदक्षिणा करतात, त्या लोकांना अनुग्रह करणारे सत्यव्रत तीर्थ, एवढी त्यांना करुणा आहे. एवढं नाही तर आपण इतिहासामध्ये ऐकतो सत्यव्रत तीर्थ स्वामीजींचं हे आजचं जे वृंदावन आपण बघतोय हे आहे तिथेच होतं, पण आजची भोवतालची जी इमारत आपण पाहतोय ते काही नव्हतं. त्यांच्या डोक्यावर एक छप्पर सुद्धा नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये सांगली या गावातील अनेक उनाड लोक किंवा उनाड माणसं जेव्हा कृष्णेला महापूर यायचा, त्या महापुरामध्ये पोहण्याच्या इच्छेने या उंच भव्य वृंदावनावर चढून पाण्यामध्ये उडी मारायचे, पाण्यामध्ये डुबकी मारायचे. समजून घ्या सत्यव्रत तीर्थांचं स्थान काय आहे. सत्यव्रत तीर्थ एका देशाचे पंतप्रधान नाहीत किंवा सत्यव्रत तीर्थ एका संस्थेचे सीईओ नाहीत. सत्यव्रत तीर्थ म्हणजे हंस नामक परमात्म्यापासून चालत आलेली जी गादी आहे, ज्या गादीवर स्वयं ब्रह्मदेव विराजमान झाले, पुढे जाऊन महामहा ज्ञानीवरेण्य विराजमान झाले, वायुअवतार श्रीमद आनंद तीर्थ भगवत्पादाचार्य विराजमान झाले, त्या गादीचे अधिपती सत्यव्रत तीर्थ. म्हणजे आपण उहाच करू शकणार नाही, एवढ्या मोठ्या पदावर विराजमान झालेल्या सत्यव्रत तीर्थांच्या वृंदावनावर चढून उभं राहून त्याच्यावर पाय देऊन नदीमध्ये उडी मारणारे, कुठल्या सेवेने आलेले लोक नाहीत, स्वतःचा आनंद लुटण्याकरिता आलेले, चिखलाने माखलेले पाय वृंदावनावर ठेवून उडी मारणाऱ्या लोकांना सत्यव्रत तीर्थांनी इच्छा केली असती तर त्याच क्षणी भस्म होऊन गेले असते, त्यांचे हातपाय तुटून गेले असते, नदीमध्ये वाहून मृत झाले असते. परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे करुणेचा आगार सत्यव्रत तीर्थ स्वामीजी असल्यामुळे वृंदावनावर चढून उडी मारून लोकांनी आनंद लुटला, पण सत्यव्रत तीर्थांनी त्यांच्यावर कोप करून घेतले नाही, त्यांची जी समाधी आहे ती भंग करून घेतली नाही. त्यामुळे हे सत्यव्रत तीर्थ जे स्वामी महाराज आहेत ते फार मोठे महानुभाव आहेत असं आपण एका दृष्टांताने समजू शकतो. ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे तर सत्यव्रत तीर्थांची सेवा करायला पाहिजे, हे आमचे स्वरूपोद्धारक आचार्य माहुली आचार्य नेहमी सांगतात. जेव्हा सुधा मंगळ झाल्यानंतर समग्र सुधा तयार करायची आहे अशी इच्छा आम्ही आमच्या स्वरूपोद्धारक आचार्यांसमोर व्यक्त केली, त्यावेळी आमच्या आचार्यांनी आम्हाला एकच गोष्ट सांगितली, आधी सांगलीला जावा, तिकडे 1008 प्रदक्षिणा करून या, नंतर पुढचं बघू. आमच्या आचार्यांच्या आज्ञेनुसार आम्ही इकडे आलो, 1008 प्रदक्षिणा केला. या आचार्यांनी सांगितल्यामुळे आम्ही इथे आल्यामुळे सत्यव्रत तीर्थांनी आमच्यावर कृपा करून आमच्याकडून परीक्षा देण्यासारखं करून घेतलं. असे हे महानुभाव सत्यव्रत तीर्थ आहेत. महाराष्ट्रामधील प्रचंड मोठे गुरु, प्रचंड तपस्वी, प्रचंड ज्ञानीवरेण्य, अनेक सद्गुणांनी पूर्ण असणारे गुरु सत्यव्रत तीर्थ. या सत्यव्रत तीर्थांबद्दल अजून एक गोष्ट सांगायची झाली तर आज उपलब्ध असणाऱ्या अनेक सुद्धा टिप्पणींपैकी प्रायः प्रप्रथम टिप्पणी सत्यव्रतीय असं आपण समजू शकतो. असे हे महानुभाव
सत्य सुधा ग्रंथ त्याच्याबद्दल एक गोष्ट सांगतात, सुधावा पठनीया वसुधावा पालनीया. सुधा ग्रंथाचा महिमा प्रचंड आहे. आपण अनेक वेळा तो ऐकलेला असतो. ह्या सुधा ग्रंथांवर एक खूप अद्भुत अशी टिप्पणी यादवाड यांनी लिहिलेली आहे. सर्व युनिव्हर्सिटीमध्ये जिथे जिथे सुधा ग्रंथांचं व्याख्यान आहे त्या व्याख्यानांमध्ये प्रायः सर्व युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला यादवार यांचा ग्रंथ मिळतो. सुधायाम अद्वितीयोहम यादुपत्य विशेषतः अशी एक प्रसिद्ध उक्ती त्या काळापासून होती. सुधा ग्रंथ मी चांगला अध्ययन केलेला आहे. त्यातही सुधेला जे यादुपत्य व्याख्यान आहे त्याच्यामध्ये मी अद्वितीय आहे असे त्या काळचे पंडित गौरवाने मिरवून घ्यायचे. असा जो यादुपत्य ग्रंथ आहे त्या यादुपत्य ग्रंथाचा आपण जर सखोल अध्ययन केला किंवा तो ग्रंथ आपण वाचायला घेतला, अध्ययनाला घेतला, तर आपल्याला कळतं की अनेक ठिकाणी सत्यव्रत तीर्थांनी लिहिलेलंच यादवार्य स्वतःच्या टिप्पणीमध्ये सामावून घेतात. कारण मोठ्यांनी सांगितल्यावर आपण काय त्यामध्ये लिहायचं आहे म्हणून सत्यव्रतांचं वाक्यच यादुपत्यामध्ये यादवार्य लिहून घेतात. असे हे महानुभाव सांगली या क्षेत्रामध्ये विराजमान आहेत. हे अख्खं गाव जे आहे ते सत्यव्रत तीर्थांचं. त्यांना त्यांच्या तपश्चर्येला, त्यांच्या ज्ञानाला भाळून राजाने त्यांना समर्पण केलेलं गाव हे सांगली हे गाव. म्हणजे या गावी आपण आलेलो आहोत म्हणजे इथे आलो तरच आपण सत्यव्रतांच्या क्षेत्रामध्ये आलो असं नाहीये. सांगलीमध्ये जेव्हा आपण पाय ठेवतो तेव्हापासून आपण या गुरूंच्या गावी आलेलो आहोत ही आपली भावना असायला पाहिजे. त्यामुळे जे कोणी सांगली या गावाचेच आहेत त्यांचं तर परम भाग्य या मोठ्या गुरूंच्या सन्निधानामध्ये राहायचं त्यांना भाग्य आहे. माहेरी आपण जेव्हा राहतो तेव्हा तो आनंद वेगळाच असतो, ते सुख वेगळंच असतं. अशा प्रकारे आपल्याला भावना असायला पाहिजे की सत्यव्रत तीर्थांच्या खुशीमध्ये, त्यांच्या आधिपत्यामध्ये, त्यांच्या छत्रछायेमध्ये आपण सुखरूप आहोत, आनंदाने आहोत, ही भावना आपल्या सर्वांना असायला पाहिजे. असे हे सत्यव्रत तीर्थ स्वामी महाराज आमच्या सत्यव्रत तीर्थांबद्दल आमच्या मनामध्ये किंचितही भक्ती असेल तर ती भक्ती आमच्या स्वरूपोद्धारक परमपूज्य आचार्यांमुळे आलेली आहे. आमच्या स्वरूपोद्धारक आचार्यांनी, माहुली आचार्यांनी त्यांचे पूर्वज कशा प्रकारे इथे येऊन हे सर्व आराधना इत्यादी कार्यक्रम करायचे ते त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे. आमच्या परमगुरूंना परमपूज्य माहुली दोड्डाचार्य असं आम्ही त्यांना संबोधतो. ते या सांगली या गावामध्येच राहायचे, सत्यव्रत तीर्थांची महासेवा करायचे, व्याकरण इत्यादींचं अध्ययन करायचे. वेलिंग्टन कॉलेजमध्ये त्यांचं BA होत होतं. त्यांनी सत्यव्रत तीर्थांची महासेवा केल्यामुळे आज जे सत्यज्ञान विद्यापीठ मुंबई या क्षेत्रामध्ये विराजमान आहे ते आज हे होऊ शकलं. अशा प्रकारे सत्यव्रत तीर्थांचा महिमा अनेक दृष्टांताने आपण समजून घेऊ शकतो. प्रायः तुम्हा सगळ्यांना उभं केलं तर तुम्ही अनेक घटना, अनेक महिमा सांगू शकतात. त्यामुळे आजही या वृंदावनामध्ये राहून कीर्तीला परांमुख होऊन, कीर्तीपासून लांब जाऊन स्वतःची साधना करत असणारे महासद्गुरु सत्यव्रत तीर्थ. त्यामुळे या सत्यव्रत तीर्थांचे पाय एकदा आपण धरले तर आपला हात सत्यव्रत तीर्थ कधीही सोडणार नाही. मी शेवटचं एक वाक्य सांगून मी माझं प्रवचन संपवतो. माणसाला जर पूर्णपणे एखाद्या माणसावर विश्वास ठेवला तर काय मिळू शकेल? एक तर त्या व्यक्तीचं प्रेम मिळू शकेल, नाहीतर आपल्याला जीवनभराचा धडा मिळू शकेल असं सांगतात. म्हणजे काय, फसवणूक होईल आणि त्याच्यापासून आपण धडा घेऊ. परंतु सत्यव्रत तीर्थांना आपण आत्मसात केलं
आपले म्हणून त्यांचे पाय धरले तर सत्यव्रत तीर्थ आपला हात धरून आपल्याला त्यांच्या बरोबर नक्कीच नक्कीच मोक्षाला घेऊन जातील या विश्वासाने आपण सर्वजण सत्यव्रत तीर्थ स्वामीजींच्या चरणी नतमस्तक होऊयात। स्वामीजींचा अनुग्रह परमानुग्रह आपल्यावर सतत राहो। गुरूंचं मार्गदर्शन गुरूंचा अनुग्रह आपल्यावर सतत राहो। स्वामीजींचे दिव्य ग्रंथ अध्ययन करण्याचं सौभाग्य अध्ययन करण्याची बुद्धी आपल्याला लाभो अशी आपण सर्वजण मिळून भक्तीने प्रार्थना करूया। मी माझे प्रवचन इथे संपवतो। गुरुमध्वांतर्गत श्री कृष्णार्पणमस्तु।